परंतु पांडुरंग परमात्मा असा देव आहे की त्याला नवस न करता तो पावतो महाराज. आलं का लक्षात? त्याला नवस करायचीच गरज नाही महाराज. फक्त शुद्ध भावनेने त्याला शरण गेलं पाहिजे. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवा, तो हा उतरील पार बवा दुस्तर नदीचा. पण सावकाराने नवस केला आणि तो पूर्णत्वाकडे गेला. मग केल्याप्रमाणे नवस तो फेडला पण पाहिजे. मग तो विठ्ठलाचा असेल ना तर कोणत्याही देवतेचा असेल. मग आता कोणाकडे त्या ठिकाणी सोन्याचा करडा बनवायचा? तर आपले संत नरहरी सोनार आले की सावकार महाराज. आल्यानंतर स्वतः पांडुरंग परमात्म्याच्या कमरेचं माप घेऊन आले आणि ते माप त्या ठिकाणी नरहरी सोनारांकडे दिलं. योग्य असा, सुंदर असा, सुरेख असा सोन्याचा करगोटा त्या ठिकाणी बनवलेला आहे. काही दिवसानंतर सावकार आले आणि तो करगोटा घेऊन पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये गेले. पाहतात तर काय, कमरेला करगोटा घातला पण तो थोडा ढिल्ला पडला महाराज. सुरुवातीला ढिल्ला पडला, म्हणले पडला असेल, म्हणले कधीतरी इकडं तिकडं होत असतं. गेल्यानंतर थोडासा आखूड करून आणला. परत आले, लावला तर आखूडच झाला. लयच आखूड झाला महाराज. असं एकदा नाही, दोनदा नाही, 3-4 वेळा झालं महाराज. अक्षरशः सावकार वैतागला. असं नेमकं का होतंय? आपल्यात तर काय गपलत नाही का मग नरहरी सोनारांमध्ये कामामध्ये काय? परंतु विनंती केली की तुम्ही नाही पांडुरंग परमात्म्याला कधी पाहिलं किंवा नाही पाहत मला माहिती आहे, वाटलं तर पट्टी बांधतो डोळ्याला, पण तुम्ही स्वतः चला. पहा, संतांची अवस्था सांगते मी, आपल्यासारखीच नाही. चला म्हणले. चला, पट्टी बांधताय म्हणल्यानंतर मी येतो. गेले की महाराज दोघं. गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याच्या कमरेचं माप नरहरी सोनार घेतायत, दोऱ्याने घेतायत, धाग्याने घेतायत. आणि धाग्याने ज्यावेळेस माप घेतायत, कमरेला हात लावता क्षणी, हात लावल्यानंतर महाराज अक्षरशः भगवान शिवांची पिंड त्यांना त्या ठिकाणी जाणवली. शिवलिंग म्हटल्यानंतर आपल्याला की लक्षात येतच की महाराज, अरे हे तर भगवान शिवांच्या मंदिरात आणलं काय नाही. पट्टी खाली घेतली तर साक्षात चतुर्भुज रूप पांडुरंग परमात्म्याचं. अरे कधीच नाही पाहिलं, आज माझ्याकडून कस काय दर्शन पांडुरंगाचं. म्हणजे वेगळाच भाव निर्माण झाला की आपण एखाद्या देवतेची श्रद्धा म्हणजे काय काय आपण मनामध्ये ठेवून करतो आपल्यालाच माहिती महाराज. मग नेमकी ती श्रद्धा असती का अंधश्रद्धा असती आपल्यालाच कळत नाही महाराज. श्रद्धा असावी माऊली, अंधश्रद्धा नसावी. त्या ठिकाणी परत पट्टीवरती घेतली, परत पाहिलं तर पिंडच महाराज, शिवलिंगच हाताला. परत खाली घेतली तर असं कित्येक वेळा झाल्यानंतर अरे कुठेतरी चूक जाणवली मनाला. कारण ते संत हे संतच असतात महाराज. आपल्याकडून काहीतरी चुकतंय माऊली. त्या क्षणाला साक्षात्कार झाला की भगवान शिव आणि पांडुरंग परमात्मा हे काय वेगळे नाहीत. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. कारण सर्वा घटी रामदेहा देही, एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. अरे संतांना देव कळाला नाही, संतांना देखील गुरु करून घ्यावा लागला भगवंताची ओळख होण्यासाठी. तर आपल्यासारखेच काय, म्हणून देवाची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला संतांना शरण जावं लागतं. इतर कोणाला गुरु करून घेण्यापेक्षा संतांना गुरु करून घ्या माऊली. तरच आपल्याला भगवान परमात्म्याची, तरच आपल्याला महादेवांची ओळख होईल. सांगायचं तात्पर्य माझा एवढा आहे की हरिहर असो, स्त्री पुरुष असो, देवी देवता असो किंवा अनेक संत असो, याच्यामध्ये भेद करू नका. सगळ्यांनी आपल्या मंडळाचं नावच आहे सार्वजनिक महाशिवरात्र उत्सव. सार्वजनिक म्हणजे सकलांशी येते आहे अधिकार, सगळ्यांना या ठिकाणी करता येतो. अमुक जातीचा, अमुक पंथाचा कुणाचाच नाही हा सप्ताह, हा सगळ्यांचा सप्ताह आहे माऊली. भेदाभेद भ्रम म्हणून शुद्ध होऊनी जावे, शुद्ध होऊनी जावे, दवंडी पिटी भावे सोखा मेळा, दवंडी पिटी भावे सोखा मेळा, सोखा मेळा. महाराज, जर सर्वांनी उदार अंतःकरण ठेवून मोठ्या मनाने सगळ्यांना आपलंसं करून एकत्रित येऊन हा भेद त्या ठिकाणी नष्ट करून काम क्रोधादी विकार त्या ठिकाणी निवारण एकाच गोष्टीने होतात. कोणत्या? शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता तयान बाधी क्रोधका. शिवनाम मुखामध्ये घेतल्यानंतर काम क्रोधादी विकार जर आपल्याला बाधत नसतील तर हा सोहळा
आपण कसा साजरा करावा, कोणाविषयी द्वेष नसावा, मत्सर नसावा, राग नसावा. जरी काही कमी जास्त झालं तर सगळ्यांनी सामावून घेऊन त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं भावाने श्रद्धेने त्या ठिकाणी उपासना केली पाहिजे. उद्या महाशिवरात्र आहे महाराज, म्हणून इतरत्र काय तिथं गर्दी करत आणि मंदिर अस्वच्छ करत बसू नका. पुजाऱ्याला आणि बाकी सगळ्यांना काम लावू नका. ही काही अंधश्रद्धेची गोष्ट नाही. भगवान शिवांना फक्त एकच गोष्ट प्रिय आहे, ते म्हणजे त्यांचं नाम. आणि दुसरी तुम्हाला द्यायचीच असेल तर 1 तांब्याभर पाणी आणि 1 बिल्वपत्र, बाकी काही सुद्धा नको. हे महिला वर्ग ना महाराज लय अवघड आहे महाराज. ते आता प्लॅस्टिकचं निघालंय महाराज. ते पाच ते असतं ना 5 कप्प्याचं, ते पण प्लॅस्टिकचं अति घेऊन जातात महाराज त्याच्यामध्ये बरं का. बुक्का, गुलाल, हळदी, कुंकू, अजून काय काय असतं का, काही भरतात त्याच्यामध्ये. हाच मोकळं म्हणलं काय, तसं हे आपलं मोकळं आहे, काही भरतोय आपण त्याच्यामध्ये. पण भगवान शिवांच्या दर्शनाला जाताना ऐका महिला वर्ग, बुक्का, हळदी, कुंकू ह्या सगळ्या गोष्टी न्यायची गरज नाही. फक्त भस्म घेऊन जावा. आणि दर्शन घेत असताना माऊली शिवलिंगावर एक तरी बेल असायला पाहिजे बरं का. जर बेल नसेल तर तुम्ही बेल व्हा, पण बेल नसताना जर भगवान शिवांच्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं तर ते दर्शन भगवान शिवांना मान्य होत नाही. अर्थात भगवान शिवांना ते दर्शन रुजू होत नाही. आपण संसारामध्ये म्हणतो ना ही गोष्ट केली तर ही रुजू होत नाही, तसं ही गोष्ट शिवपुराणामध्ये सांगितलेली आहे. आणि पूर्ण प्रदक्षिणा कधी घालू नका. काय काय मंदिरांचा कथाभाग वेगळा असेल, पण तिथं गेल्यानंतर त्या पुजाऱ्याला विचारा. कधी कधी घालतात महाराज पूर्ण प्रदक्षिणा, कारण आतमध्ये दुसरा देव असतो. शिवलिंगाला कधी पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. त्याचं कारण असं आहे की आपला जो पुण्याचा साठा आहे, आपल्या पुण्याचा क्षय पूर्ण प्रदक्षिणा घातल्यानंतर कमी होतं. घालायचे असले तर उद्या दिवसभर घाला, तसं आमचं पुण्याचा साठा काय कमी नाही होणार. आलं का लक्षामध्ये. म्हणून सांगायचं तात्पर्य, आणि ती जी बेल तोडताना तुम्ही, बेल किती जणांच्या घरी बेलाचं झाड आहे, हात वर करा बरं. हा, पूजा करता का बेलाच्या झाडाची? नक्की करा. हा, रोज दिवा लावा. पण तो बेल तोडताना नखाने तोडू नका माऊली, नखाने नका तोडू, बोटाने तोडा. बेलाचं झाड कधी कापू नका. जर काही दुसऱ्याला त्रास होत असेल तर ब्राह्मण, पुजारी ज्यांना त्यातलं ज्ञान आहे त्यांचं योग्य तो सल्ला घेऊन ते करा. कारण कधी कधी पुण्य करता करता पापही होतं महाराज, लक्षात घ्या. भगवान भोले शंकरांचं सांगण्यासारखं भरपूर आहे, पण आपला वेळ झालेला आहे. फक्त एवढंच सांगन या ठिकाणी की आपल्या मंदिराचं पावित्र्य सदैव कायम राहील, एवढं मात्र तुम्ही त्या ठिकाणी काळजी घ्यावी. कारण जर आपण तिथं येऊन कचरा टाकायचा, मंदिराच्या आजूबाजूला धूम्रपान करायचं, तर ही भगवान शिवांना कधीच मान्य होणार नाही. तुम्ही महाशिवरात्रीचा निरंकार जरी उपवास केला तरी ते सफल होणार नाही. कारण परमार्थ हा सुधारण्यासाठी असतो, अधोगतीला नेण्यासाठी नसतो. या भवसागरामध्ये आपण असंच येणार आहे ना असंच जाणार आहे. करिता भुरवरी दुरावसी दुरी भावाचे पुरी वहावसी पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम क्षणभंगूर नाही भरवसा. माऊली आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी आपल्याला सोडून गेले. महाराज ही सांगण्यासारखी गोष्ट नाही, आणि ही सांगते मी, परंतु माझाच विश्वास बसत नाही अजूनही. आज इतके दिवस झाले महाराज. म्हणजे असं त्यांचा बॅनर पाहिला ना तर असं वाटच नाही की खाली जे लिहिले ना भावपूर्ण श्रद्धांजली, हा शब्दच लागू होत नाही. असं वाटतं की दादांची कुठेतरी सभा आहे आणि त्या सभेचाच बॅनर लागलाय काय असं वाटतं महाराज. बोलते तुम्हाला पण अंगावर काटे येतात महाराज. काही जीवन आहे महाराज ही गोष्ट. अरे एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाकडे बघून तरी तुम्ही काहीतरी शिका. अरे आधुनिक तंत्रज्ञान किती जरी प्रगत झालं, विज्ञान किती जरी मोठं झालं, परंतु अध्यात्माच्या पुढं नाही. अध्यात्माच्या पुढं घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. दादांच्या चरणावर देखील नामरूपी पुष्प या ठिकाणी समर्पित करते. असं नव्हतं व्हायला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी भगवंताच्या दरबारामध्ये कोणाचंच काही चालत नाही. मग तो कोणी असो, लहान असो मोठा असो, फक्त उर्वरित आयुष्य चांगलं जगावं महाराज. येणारा क्षण आपल्या हातामध्ये नाही, फक्त जो जगतोय तो आनंदाने भरभरून जगा. नाही एकाला सुखी ठेव, आनंद देता येत नका देऊ, पण कोणाच्या डोळ्यामध्ये अश्रू येईल त्या पापाच्या वाटेकरी तुम्ही होऊ नका महाराज, लक्षात घ्या. नाही कोणाच्या चेहऱ्यावर स्माइल, एखादं हसू आणता आलं, पण कमीत कमी दुःख देण्याचा अधिकार तुम्हाला नाही महाराज. आलं का लक्षात. आमच्या परिवारावर नितांत प्रेम करणारा काकडे परिवार, आजींचं देखील या ठिकाणी निधन झालेलं आहे. त्याच दिवशी सकाळी मी ताईंचा स्टेटस पाहिला महाराज. हा देखील परिवार
आमच्या परिचयाचा आहे, सांगण्यासारखं भरपूर आहे. सांगायचं तात्पर्य अभंगाला अनुसरून की करिता बरोबरी. हा संसार आहे महाराज, तो एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचंच आहे, जायच्या शरीराला जाईल क्षणात. म्हणून आपल्याकडे फार थोडा वेळ आहे, जन्म आणि मरण याच्या मधला वेळ आहे. म्हणून आपल्याला त्या वेळामध्ये देवाला भजायचं आहे. आणि देवाला भजायला दुसरं तिसरं काहीच लागत नाही. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. म्हणून तुम्हाला सर्वांना त्या विठोबाची आण आहे, शपथ आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करायचं आहे, विठ्ठलाला भजायचं आहे. सगळ्यांनी हात वरती करा, सगळ्यांनी हात वरती करा. हा आवाज भगवान भोले शंकरांपर्यंत गेला पाहिजे, कैलासापर्यंत गेला पाहिजे. नाही कैलासापर्यंत गेला तर कमीत कमी सिद्धेश्वर भगवंतापर्यंत आळंदीला गेला पाहिजे. ओ